नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पंचायत समिती उरण शिक्षण विभागाकडून सेवानिवृत्त शिक्षकांचा निरोप समारंभ संपन्न। सोमवार दिनांक 21 जुलै 2025 रोजी उरण तालुक्यातील सन 2024-25 या वर्षामध्ये सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक बंधू भगिनींसाठी पंचायत समिती शिक्षण विभाग यांनी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी सौ निर्मला घरत मॅडम, पंचायत समिती उरण कक्ष अधिकारी माननीय श्री धाटावकर सर, 5 केंद्रांचे केंद्रप्रमुख श्री शंकर म्हात्रे सर, श्री बबन पाटील सर, श्री दर्शन पाटील सर, दिलीप पाटील सर, श्री प्रवीण पाटील सर, पंचायत समिती कर्मचारी वृंद, सर्व सेवानिवृत्त शिक्षक बंधू भगिनी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित होते। सुरुवातीला सेवानिवृत्त शिक्षक हरिभक्त पारायण श्री राजा पाटील सर यांनी गणरायाच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली। मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज गणरायाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले। त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। यानंतर पंचायत समिती उरण गट शिक्षणाधिकारी सौ निर्मला घरत मॅडम यांनी प्रास्ताविक सादर केले। प्रास्ताविकामध्ये उरण तालुका शिक्षण विभागाचा हा शिक्षकांसाठीचा पहिलाच कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने राबवत आहोत। अनेक बंधू भगिनींनी आपली सेवा या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात केली, त्यांचा सन्मान होणे हा माझा मानस होता आणि तो सत्यात उतरवण्यासाठी पंचायत समिती व शिक्षक बंधू भगिनी यांनी सहकार्य करून आज हा कार्यक्रम होत आहे। त्याबद्दल तालुक्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनींचे मी अभिनंदन करते। या कार्यक्रमाला माननीय गटविकास अधिकारी श्री सर्जेराव पाटील सर यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले। तसेच सर्व सेवानिवृत्त शिक्षक बंधू भगिनींना शुभेच्छा दिल्या। तसेच उर्वरित सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना देखील शैक्षणिक कार्याच्या शुभेच्छा प्रदान केल्या। तदनंतर सर्व सेवानिवृत्त शिक्षक बंधू भगिनींचा सत्कार समारंभ करण्यात आला। यामध्ये खालील निरोप मूर्ती सहभागी होते: श्री सतीश शेडगे सर, श्री दिलीप म्हात्रे, श्री मोकाशी सर, श्री सदानंद पाटील, श्री राजन ठाकूर, श्री हिराचंद म्हात्रे, श्री राजन पाटील, श्रीमती विजया म्हात्रे, श्रीमती पुष्पलता ठाकूर, श्रीमती सुनंदा पाटील, श्रीमती सुविधा म्हात्रे, श्रीमती अहिल्या म्हात्रे, श्री निळकंठ वर्तक, श्री गोपाळ जाधव, सौ उर्मिला म्हात्रे, श्री विलास गावण, श्री रवींद्र पाटील, श्री चंद्रकांत गावण अशा एकूण 18 शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। सेवानिवृत्त शिक्षकांमधून श्री नरेश मोकाशी सर, श्री राजा पाटील सर, सौ उर्मिला पाटील मॅडम व श्री गोपाळ पाटील केंद्रप्रमुख चिरले यांनी आपले मनोगत व्यक्त केले। प्रमुख मान्यवर म्हणून श्री धाटावकर सर, कक्ष अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। शिक्षणासारख्या पवित्र ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा आज गौरव करण्याचे मला भाग्य मिळाले असे गौरवोद्गार काढून सेवानिवृत्त व सेवेत असणाऱ्या सर्वांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला सहकार्य करणारे श्री महेश गावण सर, श्री कौशिक ठाकूर, श्री राजेश कोल्हे, श्री राजेश चोगले, सौ अपर्णा पालकर, श्री संजय होळकर, सौ निलिमा म्हात्रे, श्री अनिल म्हात्रे यांनी व पंचायत समिती कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली। या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महेश गावण यांनी केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी सुजाता होळकरसह तृप्ती भोईर, उरण। सर्वांना नमस्कार। सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या या गटातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि सेवानिवृत्त ज्यांचा आपण सन्मान करतो असे माझे सर्व सेवानिवृत्त शिक्षक बंधू भगिनी, आज मला खूप आनंद वाटतो की मी जी संकल्पना मनामध्ये आणली ती माझी एकटी जरी असली तरी मला त्याच्यामध्ये सहकार्य करणारे माझ्याच केंद्रातले गावण सर, अनिल म्हात्रे सर, चिंध्या केंद्रातले कौशिक ठाकूर सर, नंतर नीलम म्हात्रे मॅडम यांनी सुद्धा या माझ्या संकल्पनेला अतिशय त्यांनी लगेच प्रतिसाद चांगला दिला की मॅडम तुमचा हा जो कार्यक्रम आहे तो अतिशय तुम्ही जी संकल्पना मांडली ती खूप छान आहे आणि जो माणूस किंवा कोणत्याही खात्यामध्ये आपल्या शिक्षक खात्यामध्ये आपला शिक्षक म्हणजे समाजातला भित्रा प्राणी कशासारखा अगदी आलेलं काम प्रामाणिकपणे करत असते सेवानिवृत्तीचा। पण ज्या संस्थेमध्ये ज्या गटामध्ये जी लोक सातत्याने इथे येतात काम घेऊन किंवा इथे ते नेहमी तत्पर असतात, मग अशा लोकांना जर आपल्या या ऑफिसने किंवा ह्या संस्थेने पंचायत समितीने जर त्यांचा सत्कार केला तर त्यांच्या कामाची त्यांना किती चांगल्या प्रकारे पावती मिळेल, त्यांना किती समाधान वाटेल हे मला मनापासून वाटत होतं आणि ती संकल्पना मी
मांडली त्याला मला बऱ्याच जणांनी सपोर्ट केला. आपल्या शिक्षकांनी मी नावं घेतली, त्याच्या व्यतिरिक्त पण सगळ्यांनी मला सपोर्ट केला की हा छान कार्यक्रम आहे. तर आज तुम्ही इतक्या संख्येने उपस्थित राहिला. आता माझं जर तुम्हाला सांगायचं झालं तर मी एक केंद्रप्रमुख पदोन्नतीची आहे आणि ह्या आपल्या आता उडाण गटामध्ये पदोन्नतीचे आम्ही 2च केंद्रप्रमुख आहोत.